कार्ट नसतं झालं तर बरं झालं असतं रे भाऊ. त्या कार्टेने वैताग आणला. एक सून आणली त्या सुनाला बी झालं काही आणून खाऊ घाली ना का काही करी ना आम्हाला सगळं आमच्या बोकंडी बाहेर टाकला. ती बायको कुठं हाय का रे घरात तू कुठे गेली रे? बोको नको हाय का बोको नको तिला झाला एक पडतारच तू दे तू पडतारच तू जगायचं नाही मला हातून आता मारले मारून टाकणार. अरे मार. आयती माहिती भाकर भेटती तुला ह्याच्याच आभार मान. भाड खाऊ लाज वाटती का? उठला का सुटला चालला गावात थोबाड घेऊन दारू दारू ढोसायला. हा तू जगायचं नाही माझ्यातून तुला मारून. ए बाई हा बाई उठ तिथून तू ढळवाय ए बाई घरात तिने मारलं मला. ती सुनबाईला बी बोलो मारलं तू त्याच्या बायकोला बोलो. ए बाई इकडे सुन बाई इकडे काय झालं काय तिने मारलं जगायचंच नाही, मी काय ती- अरे बापरे कसं ये काय ना? कसं ये हो अरे झोपातून उठला का तो ढोसायला बाप लागत नाही तुला? ते. अरे अजून तो बापरे बाय मारून टाक बाय जोर कमू खातो तू मारून टाक बाई इकडे. मारून टाक मला. बाय जोर तू सुनाय मी तू भाकरी बाप नाही जे तू कसं ये कसं ये? मारून टाक मारून तुमच्या धर. दोघांचं उपता नाही घेईल धर. उपता नाही घेईल तुमच्या दोघांचं धर. खाऊ घालायला. भाऊ तिकडे मार. बस. ढळ इथून ती बायको घे जाय का तू बी जाय तू पण त्याच्या संग जाणवे अजिबात घराच्या बाहेर निघायचं नाही. का का बरं ढळा इथून भाकर नाही तुकडा नाही भेटणार इथं. तिनं काय केलं? 2 पैसे कमवून आण. सासू सोना भांडा त्या तुला सासरा जगायचंय भांडा का? तुला दारू जगायचं नाही पेंट मग काय मुझ पेंट का? हा लोकांच्या पोरं काय करतात तू काय करून राहिला? चालली बाई काढून पस्तावा झाला ही घ्या. लाज वाटायला पाहिजे लोकांचे पोरं काय करतात काय तुला कळायला पाहिजे. भाड खाऊ माझ्यासारखं कोणीच करीत नाही. अरे पाय तू गावात काय पाहत्या हा? अरे बाप नाही तू कसं ये कसं ये तुला बामण बाप लोकांच्या लागत होता. पोरं लोकांच्या पोरं सांगतो आता- लोकांच्या पोरांचे ना ते इंग्लिश पेते मी दिवशी पेता म्हणून का असं का मग ते मागायची पेत्या त्यांच्या संग बरोबरी करायला अरे तू 2 पैसे कमवून पाय 2 पैसे कमवून मग इंग्लिश पे अरे लोकांचे पोरं 4 पैसे कमी येतात मग ते 4 रुपयाची पेत्या. गाड्या घोड्या घेऊन इंडिया तुला चप्पल मला घेऊन द्यावा लागत. मला काय 10 रुपयाला पाहिजेत नाही तू काय नाही तू हा बाय आई पिसून बाई तू मी बाईला सांग याला सांग बाई तू हा याला सांग मी आज आत्महत्या करणार याच्या बाई तुला तू आत्महत्या करायची अरे त्याला दोरी. त्याला मा मी फाशी बायकोला लावीन. सुद्धा तुम्ही बरं पाहिजे ना दोघं मीच फाशी हा? लावीन. फाशी लावीन. तू काय फाशी देतो मी देतो ना तुला फाशी अरे मला फाशी देऊ राहिला तू मी देतो ना. अरे तुला असं जन्मवण्यापेक्षा तुझ्यापेक्षा एखाद्या कुत्र्याला जन्म दिला असता तो परवडला असता. काढून पस्तावा म्हण काढून पस्तावा म्हण पोराने बापाला शिकवलं बरं का? हा मग पोराने बापाला आपला शिकवलं. तो काय केलं रे माझ्यासाठी काय केलं काय केलं तो काय केलं हे अंगातले कपडे कोणी दिले तुला? मला हा? दिले तुला कपडे हे डोक्याला लावायला तेल हा? तुला काय काय नाही दिलं काय काय नाही पुरवलं. अरे लोक बिकारला वाजत आणि तू माझ्या तोंडावर काढतो बापासून बायको करून दिली बापासून तुला. तू तोंडावर काढतो त्या लेकराला बाई अरे तुला लाज वाटायला पाहिजे तुला लेकराला मी चाललो चाललो लगेच धर. चाललो लगेच धर. लगेच आयो 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 लगेच धर. आयो आयो उठ. आयो ए बाबू चाललो ना आयो मी आता मारून टाकीन तुला जीवच. तू मार रे मला तू मा बापच नाही तुला हा तू मा बापच नाही तू तू का रस चाललो मी. या गाडी नाही ना याला माजवून ठेवला. ए जाणे चाल नाही नाही मा बाप नाही तू माजून ठेवला जास्त. आया जाय हा बर बर मा बापच नाही तू देवा, तू मा बापच नाही ए जाणे चाल बाहेर चल चल बाहेर बाई तू कुठं चल. जाती? चप्पल घाल त्याच्या नादी लागून घाल उपाशी चप्पल. मारीन तुला तो. जाऊ दे, आम्ही आणली. आम्ही आमचे उपाशी मरू आम्ही अरे नको आम्ही खाऊ, नको आम्ही आम्ही आणली. लोकांचं आम्ही आमचे लेकरू उपाशी दे. मरू काय रे त्याच्याकडे तिला कशाला नेते काय का- आणि ठेवा काम ठेवा करते, नाही. आणि जाय तुला कुठं राहायचं पाहिजे तू तुला तुला दारात ए जाय मी तुझ्या दारात येणार नाही परत बाई, येणारच नाही ए, जाय. ए जाय तू बी जाय. जाय जाय तू, जाय. असन बाप गेला उडत हा? जाय मला बोलतो तू वय ये तू माझ्याकडे मागायला. मा बाप आहे का तू अरे तू बापच नाही मा तू माझ्याकडे ये मी काय तुला मागायला. नाहीच आहे नाहीच आहे ना आणि नाही आहे मी तुला मार धर
मार आता कवर मारू मार ना मारून आता मला गट्टे अरे पडले. तो मला जन्माला घातलं तवच मारून टाकलं काय कमवलं रे तो माझ्यासाठी आता किडा काय केलं रे पाडण्यापेक्षा तू? वांज राहिली असती ती वांज जाय. ती परवडली असती. तो मा बापच नाही माझा बापच नाही तो अरे मग तुला आता काय बोलू मी अरे तू बोल ना काहीतरी आई आहे का बाप तुम्ही आहे कोण बर बोल काहीतरी बोल पस्तावा झाला असं रे लय पस्तावा झाला. पस्तावा झाला लय पस्तावा मर तिकडं. झाला. तू पळ. ढळ इथून तो सुतक नाही धरायचो मी सुतक नाही धरलं वय तिकडं हा. पस्तावा झाला भाऊच्या आईला नसतं मारलं सकाळपासून लेकरू गेलं दारू तर त्यानं पण शेवटी त्याच्याशिवाय मजा आहे का काय बाई तुमचा पस्तावा आहे वानिकिनीचं पोरग त्याला लागलं मारलं हा? बाई. काय करावं तरी आता तू पाणी देती पाणी तर तिने द्यायला पाहिजे आता तू आता ती काय करी वानिकिनीचं पोरग आता कुठं गेला असेल आता मला तरी काय माहिती बाई आता तू तरी सांग आम्हाला आता कुठं गेला असेल तू आता काय पस्तावा आहे बाई हा? कुठं पाहावं बाई आता पाहून तरी या कुठं आता काय करू मी मला तरी वाटत होतं का त्याला हाणावा का मारावा हा आता कुठं गेला असं ना कुठं नाही तू तरी काहीतरी सांग त्याला समजवून आता ती सांगते राम राम सुनबाई काय सांगत ती? काय म्हणलं 2-4 दिवस गावात नाही दिसले म्हणलं यावं घरी चक्कर मारून. बसा भाऊ देवासारखे आले तुम्ही पर्यानी लय डोकं आउट केलं वरच काय खरं दिसत नाही मग मला अहो, तुम्हाला हिने कुठं किती दिसला का काय तो? मारलं त्या काय पोराला? ना सारखं पेतच राहतोय 8 दिवस काय पडेल तिथं काय नेमकं त्याला काय टेन्शनच पण दिसला का आता कुठं दिसला आहे तिथंच होता होता का पाहिलं म्हणतो आलो इकडं बाई जा तरी मग बरं झालं सापडला बाई आभारी भाऊ तुम्ही मला ही निरोप सूनबाई. दिला आम्हाला पाण्याचा घोड गेला ना काय झालं अहो ते काय उठलं का सुटलं त्या सुनबाई भाऊ ती आई माझी मस्त पैकी मायेचा सागर दिला तिने बोलत जाऊ जीवन आकार आणि तो माझा बाप घाण लई बघ हे जानू, अरे काय मरू कच- काय जगो का मी अरे झालं काय अहो तुम्ही पंचायत गावातले खाली बसून काय झालं बाबा मला हा, सांग दारू तरी हे काय कुठून पस्तावा आला भाऊ खरंच काय जन्माला घालून पस्तावा. एवढं मारत असतं का काय झालं एवढं मारलं मला लय मारलं अरे जालू अहो, लय मारलं अरे आम्हाला एवढं पा ये इकडे पा एवढं मारलं बाप आहे का कसं या पाहिलं काय वर अरे बापा जालू बाप आहे का कसं आहे छान फक्त मारलं मला. लय मारलं बोट आणून मारलं म्हणजे काय आम्हाला हौस आली रे माझे नसती ना मला मारून टाकलं असतं हे काम करू आपण मला जाऊ दे बाई समजावू त्या. समजून हो, घे. एवढं नका करू, जाऊ दे. नाही जाणे गप्प बसा, जाऊ दे. मी चाललो तुला हे जायचं चाल पप्पा आहेत ते आपले जाऊ दे ना बाबा आहे ना आपले. पप्पा घरात तिकडे चुलीत मला घेऊन नाही पण जालू थोडी तुला कमी येते का करावं मी तुझ्यासाठी आलोय आणि माझ्या आईसाठी आलोय फक्त बस मी भाऊ कुठं फिरू? अरे बाबा मी तुला कुठं म्हणतो का आम्ही घराच्या बाहेर जाय आम्हाला एकुलतं एक आम्हाला वाटतं तो नीट राहावा आम्हाला अरे पण तू बाप आहे ना मग एवढं मारी चालतं का अरे पण तू दोन पैसे एवढं मारी चालतं एवढं बापानं मारलं जाऊ दे. त्याला काही सांग एवढं मारी जाऊ दे, चांगल्यासाठी मारलं. जाऊ दे. अरे माझ्या अजून वेदना संपना दारू तरी का नाही घेतो? दारू सोड ना. सोडून तू पाय तुझा नवरा सुटतो का तुला तू पाय तुझ्या नवऱ्याला दापायचं काम होतं तुझं नीट जर राहिला असता तर तुला कोणी हाणलं असतं तर एवढं झालं. मारी असते का मग जाऊ दे बापरे, मारलं तर मारलं. काय बोलायचं? सरळ सांगतो. तू पिऊ नको कसं माझं मी मारलं कुठे जाईन मी बाई ऐकतच नाही बाई तो. तूच पाय ग त्याचा चार पाठ टाकेल मी काय बाई सुन बाई काय बाई कुठे चार पाठ टाकेल काय आपण एवढं मार कुठं मारत असते का मला चालेल बाप आहे ना कसं हे काय हो हा? बाप अरे आहे तू ना? शांत राह ना अरे काय सांगत राहतो पण तुम्हाला बापच नाही बाबा. मी चाललो नाही मी सांगतोय बाबा, नाही जाऊ दे. नाही सोड मला अरे जाऊ दे. मला तिकडे हो पाहुणे 2 मिनिटं इकडे हो नाही बाई लय कटकटी चालल्या इकडं. दोघांच्या बापल्या अरे पण उठला का उठला इकडे. तू म्हणतात ना, बाबा. मग काय कवर तसं पाहायचं तुम्हाला किती पोर आहे तुम्हाला किती पोर आहे काहीतरी मला 2 पोर आहे दोन पोर आहे? आतापर्यंत किती मारले त्यांना मी? कुत्रीच्या आणि मारतो किती काय मी ना हा वळ उठलो सर मारलं मारलं हा ते 10 रुपयाचा आहे का दारू नाही पी मग ते 10 रुपये ते म्हणून तुम्ही मारली त्या. अभ्यास नाही, करते अभ्यास मी. मी तर 10 रुपयाचं ना नाही माझ्या मी बाई तर 10 रुपयाचं ना याचं काम आहे का मला मारायचं आता याला का तुला उलट टाकायला पाहिजे तुला होता नाही एखादा होता.
असं ना अहो तुम्ही तोडगा सांगायला आले, तुम्ही तोडगा तरी काय अरे सांगता? तुम्ही सांगा शहाणे त्याला. त्याचं पोट तुम्ही दे एक तर त्याचं आहे ना, त्याच्या ते 2 भांडे टर्कल आले, ते टर्कल घे, ती बायको घे. एवढं पोरग शहाण ए चाललोय चाललो जाय चाललो अरे जाय कामून रडत होता मग. जाय कामून रडत होता मग पाय आम्ही ना, रडत काऊन आता तू गेला तर दुसरा पाहिन, अरे बाबा दुसरा अरे काढीन. नवरा नाही का तुला पोरगा काढायचंय अरे काढीन हा, जाय. सोड. जाय, धर. तुला पोरगा काढायचंय बापे असं नाही बोलू बापे. असू दे माझा बापच नाही तो म्हाताऱ्या वयात मला तू नव्हता एवढं हे बोलायला लावलं पाहिजे. तू बोलायला लावलं म्हणजे तू माणूस नालायक माणूस आहे तुझ्या तू बाप नालाय के तुझ्यासाठी खस्ता खायला पोऱ्या दिली. कसा आहे मला तो माहिती. बाप नालाय के तू हे असं नका करू येड्यावानी काय करू राहिले? बापाचं काय बोला त्या तुझ्या बापानं अरे अरे कवर आता तुला जाणे काय म्हणते मला ऐकून आता. तात्या, जाणे काय काय? म्हणते मला. तुला अरे ऐकून घे ऐकून घे. मला माही बायको काय म्हणते आम्ही तेवढा सगळं ऐकून आता. तुझ्यासाठीच करतोय. आणि तुझे आई बाप ते काय म्हणतील, तुम्ही म्हणले मला नोकरीला होता असं म्हणतील, आणि आता काय हा दारू पिऊन काय म्हणली? नोकरी दौडवली. मला काय माहिती काय म्हणली आता तुम्ही बायको अरे बापा तुझ्या बापाने मी खस्ता काय म्हणले? खायली. ते त्यांचे काय म्हणली एवढे गरीब दिवस काढले. काय म्हणली? काय बुवा ताई. तू जर तिला जर हात लावला तू मेलाच. अरे मेलं तरी मी तो सुतक नाही धरणार. अरे कसं मग वाजव? तुला मी म्हणन का सुतक अरे धर. बापले आवड काय का? काय तुम्ही बोला ते हे लोक काय? पाहिले पण असे हा? काय असं सुतक काय? नाही. तुमचा- आणि मी बायको- मेलो तर तो मा सुतक जगायचं नाही नाही तू. द्या बा. तुला मार रे मार ना मारणार तू म्हणजे मार ना मला माझ्या हात कटळल्या हे आता. बा. बाई आता तूच त्याला काहीतरी समजावून सांग. हो. त्याला नीट काय बोललो मला काय डोक्याला आता माझा काय ऐका तो आता तुम्ही ऐकेल शब्द आमचा ऐकत तो नाही राव. ऐकेल. हा. आता त्याला काहीच म्हणू नका तुम्ही. सकाळी आपण डायरेक्ट गाडी करू तो नाशिकला डायरेक्ट सोडत्या काय तिथे घेऊन जाऊ आपण. हो, त्याला ऐका. तिकडं जालन्याला नेलं होतं त्याला. नेलतच का हा जालन्याला नेलं असं उघडावून हाग असं गुळकंड लागलं होतं, गुळकंड. गुळकंड लागलं होतं त्याला. हा माहिती ना मला. प्याला का? अरे बाबा औषध मी पेलो ना मा बाप कंडायचा अरे असा हागायचा दुसऱ्या दिवशी प्याला ना फोक तिथे लगेच फोक पेते ते. ऐका आता माय डोक्याला नाही भाऊ आपल्याला तर बार माय डोक्याला टेन्शन काय येतं विचारशांना फोकचा फोक अरे मारी. बापा, अरे ऐकून घ्यावं बाबा, असं असे नाही औषध देऊन पाहिले तरी तर काही एवढं सुधरत हुशार का पोरगं आता? दुसऱ्या दिवशीच गेला. अरे याला गुजरातला नेलं, गुजरातला दारू सोडायला तिथे एक भक्ताकडं. तिथं त्या भक्तानी काय केलं, त्याला अजून दारू पाजली कुठं नाशिकला गुजरातला. अजून अर्धी कोलेर कोलेर गावाचं नाव सांगतो ना मी कोलेर कोल्यार त्या कोल्यारला नेलं, त्याला दारू पाजली. आणि तो भगत, तो असा शहाण्याच्या पोटचा भगत, तो म्हणतो ही बाई आहे म्हणे, हिच्या संग लग्न करतो का? म्हणलं ती घरची तर जोड्याने तर हानीनच हानी. असं तुम्ही कोणत्या बाबाकडे घेऊन जा? म्हणले तुला खरंच म्हणलं आता कोणत्या बाबाकडे घेऊन जाते? अहो येताना तर असं घडलं, त्या वणीला गेलो, हा एवढं एवढं पाणी घेतला ना सूळ त्या पाण्यात, आणि पाहिलं वर का वरून सूळ मारला. माझ्या करते असा पोटी जन्माला येईल, आणि त्याला आता कोणत्या भक्ताकडे नेत्या? काय बोलता तुम्ही एवढं एवढं पाणी बघत माय बोडा पाणी बरी हा? भाऊ, बापानं पाणी भरायला- बापानं पाणी भरायला लावलं. बरं झालं. ए, तू दे सोडून. ए तुला बापने चाल द्या भाऊ. तू आला का परत तिथंच? तू मा बाप मुसमाडे महाराज मुसमाडे महाराज यांचं चाल द्या भाऊ. 100% गुण आहे तिथं. एक मिनिट याचा निवाडा करा, आणि मग तुम्ही नाही ढा. भाऊ आम्ही पंच आम्ही हारलो तुमच्या पुढे आम्ही जातो भाऊ रे पंच आम्ही जातो गांजा आहे गांजा घरच्यात काय आम्ही डोकं घालावं आता बर पण आता ते कोण आहे, काय नाशिकला मग उद्या काय येतो ना. खर्च येईन तो येऊ द्या. बाई अहो, तू आपली एक काम गाडी कर आहे, उद्या. आपली गाडी घेऊ ना हा? आपली गाडी आणतो ना काय बाई काय काय म्हणतो याला तू सांगायचं. मा बापाचं घर रे गावाला जायचं सांग त्याला काही. मा बापाचं घर रे मा बापाचं घर रे कोणाच्या बापाची ताकद नाही मला जाणवण्याची कोणाचं घर आहे? बापाचं आहे. मा बापाचं आहे आणि मग आहेच ना बापाचं तू तू मा बापाच नाही ये घरात, या घरात तू आलो चाल. ये घरात ये. आलो चल दाखव तू, हा आलो येऊन दाखव तू. आलो मा बापाचं घर मार ना मार 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 जगायचं मार नाही. ए, पोरा, शांत बस. मार ना मार तू मार हा, मार दे मला यो नाही ना. या साडवला तू आज. याला म्हातारपणच जेवणी आली याला यो मला मारू राहिला अरे कमीत कमी तू आहे ते. मी तुला पाणी पाजणार रे तुझ्या बापाचं घर आहे ना, तर तू येऊन दाखव मा घरात. बापाचं आहे घर आलो घरात उमरात ओलांडू दाखव. उमरात ओलांडू दाखव. हवाय हवाय ऐकलं दोघं नाही आपलं कोणी बाई इथं. चला भाऊ बाया बाय हवाय याला नीट सांगा हा याला नीट सांग आता तो दारू पिली मग आता
आता त्याचं त्याला- काय नादी? अजून पिऊन येणार जा बाई. मी जातो कुठं जाऊ दे. अजून पिऊन येणार दिसून बाई काय म्हणत तरी काय बाई अजून पिऊन येणार रे मी मी चाललो आता जाऊ दे. हा. मी नाही राहत घरात. अजून पिऊन येणार बाप कळतं का बाप? हा, बाप आहे ना ते? बापाला बाप काय आहे. बोलायचं? मी ढळतो आता मला 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 मारल अगं बाई, आता ए कोणाला बाई. मारीत? तर मेली तू बाई, तू सुन बाई, मेली 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 आता काय कर चालवला रे तुम्ही? मेली मी आज सोडलं रे मी कोणाला जातो आता. गोळ्यानं मारलं बाई. मेली आजी कुणीकडे गेली रे नवऱ्याला गोळ्यानं मारलं ग बाई काय पास्ता मला गोळ्याने मारलं तुला लाज वाटायला पाहिजे ना हा खुशाल इकडं पा मला हा, एवढं काम केलं जाय रे भाऊ, जाय आई तू. तरी राय काय करावा? हा आगे लावून बाप एक पटन बायको पटते आईला बायको सुद्धा मारायला लागले का बायको सुद्धा मारून राहिली आणि आई बोललं ना मध्ये काय जेवणात अर्थ आपल्या मताच्या आईची का कुठं गेला काय माहिती भाऊ, काय काय केला. कुठं गेलं रे हे कोण डुळ तुमचं बाद झालं ना त्या पोराला बडबड करते त्या कुतडीनं 2-3 गोळ मारले त्या पोराला हा ती कुठं गेली काय माहिती आता आता तिला तरी अंडून डळून बघ मग त्या कुतडीनं 2-3 गोळ मारले लेकराला तुम्ही तरी काम बोला त्या अरे पण त्याला वाणीकीचं घरात तरी पोर काय? काय करते त्याला घरात ठेवू तो नीट राही ना त्या लेकराला सांभाळी ना तुमचं काय डोकं फिरलं काही कळत नाही तुम्ही सारखे त्या पोराला जाय बोला आणवाय त्या. तिला पाहून कुठं मी नाही आणणार रिकामी आणि त्याला आता पा- जाऊ दे आता तिला ती आपण पोरांचे- आणली आपल्यावर जबाबदारी ती आता आता काय वैताग घे बाई हा त्या पोराला बोला त्यानीच ते हा ती पोर अरे काय करू मी तरी हा, त्या पोरीने किती गोळ मारले त्या पोराला अरे पोरीनं घोळ मारले ते दिसले ना हा मुतारा डोसून येतो ते नाही तुला कळत तुम्ही का नुसते बडबड करते सारखे. अरे पण ते सुद्धा तुला समजायला पाहिजे आपलं आपण लोकांचं त्या लेकरू आणलं कुत्र्याने किती मारलं त्या पोराला आता तू एक काम कर तिला त्या पोरीला तरी घेऊन ये कुठून आता दोघं कुठं गेले कुठं नाही काय केलं अरे जीवाचं पण बरं वाईट जबाबदारी काय आपण- करायचं आपण आणि आणलेलं ते आहे. लोकांचं लेकरू आपण आणलेले लोकांचं लेकरू का असं ना पण आता आपलं पोर धडच नाही ना आता काय आपलं जर करणार धडच तरी? असतं तर मग चाललं असतं आपण काय करणार आता तो जर ऐकत नाही अरे पण कुठं गेला असं काय आता काही खाल्लं असं तो उपाशी आहे असं आणि ती बाई केलं तिला काही झालं काही म्हणजे काय करायचं तिला- दोघंही बी तिला दोघांचं बरं वाईट काही झालं जीवाचं आले वाटतं ते काही मग दिसती नाही आता अजून आले 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 कुठे आले आले काही नाही बाई वय आण त्यांना घरात मी आता एकदाच आणि मी तुमच्या फंद्यात पडणार नाही त्याला दारू पिऊ दे नाही तर तिकडं त्याला नगर असू दे मला घेणं नाही. कुठं गेले कुठं नाही आता त्यांचा तपास नाही काय आले आले माहिती ते तो. का ते येऊ कुठं राहिले आहे? ते नाही ना अजून कुठं अरे दिसत ते आहे गळ्यात काय? गळ्यात हात घालून येऊ राहिले तू काय मला तर म्हणते नाही दिसायला? दिसू राहिले बाई आणि तुम्हाला ते बरं? काय काय? निर्ला देवानी तो स्वच्छाल गळ्यात हात घालून कुठं आहे? आपली तर पार त्याने रस्त्यावर आणून ठेवले होते शाळेला बाई त्यांना काय लाज आहे बाई ये ये, हा, ये चप्पल काढा. हा? ये, चप्पल काढे तू नको मला शिकव आला का भाऊ, तू ये मी जातो आता मला आता आता ते- यांचं जाय. आता नाही राहिली. हे दोघं तर एकत्र बाई मला गळ्यात आता- हात घालून आले. म्हणजे तिने मला आणलं तुला दुःख झालं का काय हा, मला बसा ना, दुःख आता मी झालं आणलं ना. कसं तरी. झालं, आणि हे दुःखच काय झालं तरी मला. कमान. नाही तुला दुःख झालं आता भाऊ मला काय नाही आता मला मंदिरच आहे आता काय करते आता कागद बिगद सगळे नावावर करून घेले आधी आता काय राहिलं जमीन जुमला आता करून येतं घेतला गळ्यात हा, घालून मूर्ती आली, काढा, घालून दाखवा आली. का? काय नाही भाऊ, तू आणि तू पोरण तू तिनं एवढं गोळानं मारलं मला- त्याला लाज आहे. आम्ही त्यांना गोडीत घेऊन आले. अगं बाई पण मला त्याचं- काळजी होती. तुम्ही नाही गेले. अगं बाई तो गोळानं अरे मारला त्याला तिनं लाज गोळाने आहे. मारलं गोळाने मारलं पण गळ्यात तिचाच हात घालून आला ना हा ना. आणि आपण एवढा लहानसा टोंग केला हा टोंग आपल्याला आता घालायला निघाला नाही, नाही, हा? लोकाला मी तमाशा तरी गाला दाखवते. सांगू नाही तर हात नाही उघडेल तो पावडीने मारलं मला अरे हा आता काय पावडीने करता मारलं बाई? तुला अरे कामून मारी तू हात आणि विचार कशाला करायचा ना तुमचा तुला तमाशा आहे? हा कामून मारलं तुला हे जगाला तमाशा कशाला मी थांबणार नाही मी ढळलो मी चाललो कुठं मंदिरात जाते तरी आपण? काय? जातो देवळात जाऊन एखाद्या वय देवळात जाऊन वय हा जाय वय जाऊ ना वय. तुला गरज येईल ना त्या टायमाला तुला कळण बाप कायला म्हणते काय करत नाही मला बाप नाही तू साप आहे साप तुला साप दिसतो ना तुला बापाची गरज कळण तेव्हा आता काय तुला बाप दोघांचं कळण चाललं आणि काय नाही अरे आम्ही काय सांगितलं होतं गेल्या गेल्या काय सांगितलं सोन्यासारखी बायको दिली तुला हो का बस एका फटक्यानं मारीन तुला सोन्यासारखी अरे भाऊ, बायको तू तो दिली लेकरं म्हणत सांग होती. सकाळी 4-2 लेकरं असते तुला
6 वर्ष झाले लग्न होऊन कुत्र नाही तुझ्या पोटी अजून जन्माला आलं. होईल ना मग. अरे गेले असतील सगळे शुक्र जर तू मरून गेले असेल तुझ्या पोटातले. हा तुला कसं लेकरू बाळवायचं दारू पायी. थोडंफार सुधर. लेकरा बाळाची अपेक्षा कर. संसार प्रपंच लय कर. सुविधा निघल्या आता. म्हणजे पोटचं नाही काढायचं लोकांचेच काढून घ्या मग. हा जा वय. काढा, तो काढा. पोटचं काढून काय तो केलं रे? काढलं हे तो असं पोटचं काढलं तो काय हे केलं? असं आम्हाला काय काय केलं माहिती केलं तो? आम्हाला काय माहिती असं अरे बाप, जन्मायचं. लेकरं आहे का? दुश्मन आहे तुम्ही? मला माहित आणि नव्हतं. तुला लाजलं पाहिजे ना एवढं मारलं मला. तू तोंडी अरे जाऊ लागायचं दे, नाही. बापानं मारलं काहीच उगत मारले असं आम्हाला काय माहिती असं मरण जन्मायचं. तिकडं मरते. माझ्या बापाचं घर रे येऊन जर आपल्याला जर कोणी हात जर लावला ना तर बापाचं घर आहे ना? रे बाप बी पाहणार नाही हा. जाऊ दे रे जाऊ दे. पाहणार नाही. जा आता उगाच. जाय तुला कुठं जाय तिकडे जाय चल. बर का हा? ते पाटील म्हणले होते कोण बाबाकडे घेऊन जायचं ते पाटलांचं म्हणणं पाहू. बाबाकडे नेण्यापेक्षा आपण दवाखान्यातच घेऊन जाऊ. हा, दवाखान्यात त्याला बाबा आणि बुवा काय आजची करते ते? आजची रात त्याचं राहू काय दे. खरं? त्याला घरात राहू दे. त्याला वाटलं अजून अर्धी क्वार्टर बरं का सुनबाई. त्याला एखादी अजून अर्धी क्वार्टर पाच रातचा घरात थांबला पाहिजे. सकाळी गाडी आणू त्याला हा, दवाखान्यात घेऊन दवाखान्यात जाऊ. जाऊ. हा. तू आवर बाई तू ऐकतोय का? सकाळीच, हा? तू हेच करशील. हा तुला भाऊ त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही दवाखान्यातच बघता ते. बघताच्या नादी लागण्यापेक्षा आपण सरळ दवाखान्यात घेऊन चालेल. जाऊ. आणि त्याला लवकर आवरून गाडी त्याला बुळगंड लागू दे. त्याला आहे ना हागत येऊ दे अख्ख्या रस्त्याने येऊ दे. पण त्याला आहे ना असा नीट करायचा. हा, जाऊ दे, जुलाब दारूचा लागला. वास आला ना तो म्हणला पाहिजे. अरे नको 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 दारू नको 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 म्हणला तू पाहिजे. काय मुतपेरला काय येऊन मागं? असं का मा मुतारा गाडीतो का तू. आता पस्तावा आहे बाई. त्याचाच तर पस्तावा येतोय आम्हाला. तुझ्या दारूचा तर परिणाम आहे हा. हा त्याचाच पस्तावा येतो. चल मी ते गाडीवाल्याला ठरवून येतो. जाय वय. आवरा, पटकन आवरा. त्याला झोपू द्या असंच आता. पडू द्या त्याला. त्याला काही बोलू नका आता. आजच्या रात्र फक्त त्याला असं पडू दे. पडेल राहू द्या त्याला. सकाळीच उठून गाडी पान जा घेऊन. जातो मी आता. अंगावर टाक काहीतरी जाऊ दे झोपू दे. आता त्याला सूद नाही त्या दारूच्या नादात. मी येतो त्या गाडीवाल्याला हा पाहून. हा पा जाऊ दे झोपू दे त्याला. आता वय गाडीचं इकडं काय आता 2-2.5 रुपये गाडीवाला घे. मग पैसे लागतील आता. आता त्याला कुठं जाऊ नको देऊ. त्याला काही खाल्लं नाही, नसतं तर त्याला खायला कायचं उठलं काय तर. खातो दारूच्या नादात. दोन तो घास दारूच खायला दे. पितोय. तू गिळ मला. अरे भाऊ झोपला ना तू झोप ना. जाय मी झोपले जाय. झोप तू मर जर सांग मला मेल्याशिवाय तू काय सुख देतो का. हा, मस्त तू पोटचा मर किडा ना. काढला. मला काय काही मारितो? नका वाईट साईड बोलू. हा पोटचा किडा पण तू मरण म्हणायची वेळ आली त्याला मला. नका मी बोलू जर काही. असं तर काय जावा. म्हणलो असतं.